6 षटकांचा सामना असेल. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. हॅलो. तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण सामाजिक कक्षेत संपर्क करा लवकर लवकर. तर गार्गी इलेव्हन संघात आलेला आहे. तर आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स संघाचा 12 खेळाडू आपण सामाजिक कक्षामध्ये पाठवा लवकर लवकर. सामना असेल 6 षटकांचा. गार्गी इलेव्हन रसायने संघाने नाणेफेकीचा काळ जिंकल्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ते मात्र आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स या संघाला सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेत. स्ट्राईकला संजय पाटील. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचा फलंदाज केतन. संजय पाटील साठी हा चेंडू पहिलाच. सामन्याला सुरुवात झालेली आहे. सुंदरशी स्पर्धा. किरीट पाटील सर गोलंदाज एक दमदार व्यक्तिमत्व. तर त्यांच्या समेत केतन मेहर. गार्गी इलेव्हन रसायने विपक्ष आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षकाला पाहावं लागतंय. चेंडू येतोय 4 धावेसाठी चौकार. आमचे मित्र सुरेश दादांचं आगमन झालं. तसेच प्रथमेश मोरे हे सुद्धा आहेत. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. अप्रतिम चेंडू अरंद कार्पेट सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. मैदान मात्र सुसज्ज आहे आणि संघाची धावसंख्या धापकार लागली. आतापर्यंत स्कोअर पाहायला गेलो तर बिनबाद 5 धावा धापलकावर. पहिल्या षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. सहा षटकांचा सामना असेल. किरीट पाटील सरांचा पुढचा चेंडू केतन मेहर साठी पडतोय. पुन्हा एकदा पॉईंट शेताकडे चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची सुरेख अशी पकड पाहायला मिळते. असं वाटलं होतं की 4 जाणार. इकडे मात्र धाबांचा पल्ला गाठत असताना गुड रनिंग विकून विकेट. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकली. स्कोअर गार्डवर स्कोअर झाला तो मात्र 8 धावा.
तर केतन मेहर खेळतोय 3 चेंडूमध्ये 7 धावसंख्येवर आणि एस टी पाटील संजय पाटील 1 चेंडूमध्ये 1 धावसंख्या. टोटल धावसंख्या 8. पहिले षटक प्रगतीपटावर. सुंदर अशी स्पर्धा आहे. सुंदर मैदान, दैविद्यमान आयोजन, अप्रतिम सामने. किरीट पाटील सरांचा पुढचा चेंडू संजय पाटीलसाठी. जोरदार प्रहार, चेंडू झेल संभव आहे पण बघूया. आणि सुंदरसा झेल घेतला आणि पहिला हादरा आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स नांदगाव संघाला. कुमार याने सुरेख असा झेल घेतलेला आहे आणि संजय पाटील जी खेळी संपुष्टात. तर विशेष निवेदन सांगतोय तसेच राम गुप्ता सरांकडनं केतनला सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. रसायनी 40+ संघ. नवीन फलंदाज राजेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. मिडल ऑर्डरचा फलंदाज 1 डाऊनचा फलंदाज झाला आहे. स्कोर कार्डवर 1 बाद 8 अशी धावसंख्या आहे. 6 षटकांचा सामना असेल. 30 सर्कलचं षटक. पाहूया, सर्कल नसणार आहे परंतु सामना मात्र जबरदस्त. किरीट पाटील सरांनी मात्र कमबॅक करून दिलेलं षटक टाकलंय. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. राजेश पाटील साठी चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतोय. वय वर्ष 50 अबव परंतु काय दमदार पाहायला मिळतोय. एकदा वर्गासाठी ही स्पर्धा. 1 गडी बाद आणि बघा चेंडू, बघा काय व्हेरिएशन, बघा चेंडूचं गती परिवर्तन. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली सरांची. संघाची धावसंख्या 1 बाद. धाव लागला तर मात्र 8. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी आदरणीय डॉक्टर संजय कुरंगळे सर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. निरामय हॉस्पिटलचे सर्व आदरणीय डॉक्टर संजय कुरंगळे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं सन्मान करण्यात येतोय. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश लीगमध्ये त्यांचं वावेघर ग्रामपंचायतीच्या सरपंच आदरणीय गीतांजलीताई गुरुनाथ गाताडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मी संजय कुरंगळे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते गीतांजलीताईंचा आपण सन्मान करावा. त्याचबरोबरीने आदरणीय गुरुनाथजी गाताडे साहेब यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. वावेघरचे उद्योजक गुरुनाथजी गाताडे साहेब यांचा सन्मान डॉक्टर संजय कुरंगळे सरांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. आदरणीय अमितजी मांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी उपसरपंच यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे डॉक्टर संजय कुरंगळे यांच्या शुभ हस्ते.
सकलास येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे यावे यावे अवघे जण स्वागत करूया सकल जनांचे स्वागत करूया मान्यवरांचे स्वागतासाठी मंच हा सजला आणि 40+ रायगड बिग बॅश लीगचा हा दिमागदार सोहळा आज गाजला. तर मैदानाच्या आतमध्ये पाहूया आपण स्पर्धा. 1-13 धावसंख्या धावफलकार लागलेले आहे. तर सलामीचे फलंदाज आणि तुम्हाला जी सूचना एक करतो मी, पर्पल कॅप 50+ साठी असेल, येलो कॅप 45+ साठी असेल आणि व्हाईट कॅप 40+ साठी असेल. जर कोणाला कॅपसाठी प्रॉब्लेम असेल तर पंचांशी आपण संवाद साधायचा आहे. पंच चेक करतात. रिव्ह्यू घेतलेला आहे, वाईट आहे की नाही तो. बॅट्समॅन रिव्ह्यू घेतला आहे. प्लेअर डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं कारण 6 षटकांचा सामना आहे. धन्यवाद सर. रिव्ह्यू संपल्या. बॅट्समॅन रिव्ह्यू संपलेला आहे. पुढचा चेंडू या षटकातील अप्रतिम चेंडू आणि पुन्हा एकदा पंच आमच्या गडीवर स्वर मारा पाहायला मिळेल. अवंत धावसंख्येत भर संघाची धावसंख्या अवंताच्या स्वरूपामध्ये पुढे सरकली. 1-14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजाच्या. व्हाईट साठी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. प्लेअर डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा आयोजकांनी बघून सांगितलंय. सामन्याला सुरुवात अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळत होती. मात्र भास्कर भोईर गोलंदाज आहेत. सुरेख अशी गोलंदाजी करतात आणि आता मात्र इथे मात्र बघा अर्ध्या विकेटवर गेले होते. फलंदाजी गोलंदाजी मात्र तंत्र सुद्धा करतात गार्गी 11 रसायनी संघ. या परिसरातील एक दमदार संघ आहेत. संघाची धावसंख्या. षटक संपलेलं आहे सर. हो सर. दोन्ही पंच एक मिनिट अनालिसिस सांगतो तुम्हाला. 1 धाव चौकार नंतर 3 लागोपाठ डॉट स्कोरल आमचे आणि 1 सिंगल. दोन्ही पण वाईट चेंडू आपण डिसिजन इथे बघितलाय. त्याच्यामुळे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि अतिशय दमदार स्कोरल आमचे आणि लेदर टेनिस रबर बॉल सर्व ऑलराऊंडर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे दादा जबरदस्त. आणि स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची आहे त्यामुळे 1 धाव ही अतिशय महत्वाची आहे. दमदार व्यक्तिमत्व. तसेच संदीप माली सर यांनी सुद्धा सुंदर सहकार्य केलं. तर मैदानाच्या आतमध्ये आता धावूया. 2 षटकं संपलीत आणि स्कोर झालाय तो मात्र 1 बाद. धावसंख्या आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स संघ 14 धावा 1 बाद. 6 षटकांचा सामना आहे. किती धावांचा डोंगर उभा करणार तो मात्र हा आई नंदादेवी संघ इकू सोलंकी गार्गी 11 रसायनी संघासोबत. मैदान मात्र पाहिल्यावर असं वाटतंय की आपण इंटरनॅशनल लेवलमध्ये हे सामने खेळत आहोत. एकदम जबरदस्त मैदान आणि यावर्षी मात्र भरपूर मेहनत या रसायनी पाताळगंगा 40+ मास्टरनी या सामन्यासाठी घेतलेले आहे. तसं मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय.
तर वैयक्तिक पहिला आणि सांगित तिसरे षटक घेऊन हाताळण्यासाठी आले गोलंदाज सुभाष पवार. सुरेख अशी स्पर्धा आहे. सलामीला फलंदाज स्ट्राईक घेतोय राजेश पाटील. नाश्ता गेंडला आलेला सलामीचा फलंदाज कर्णधार केतन मेहर. धावा वाढवाव्या लागतील. धावांना कुठेतरी मात्र वेग द्यावा लागेल. अतिशय दमदार व्यक्तिमत्व सचिन कुरुंगले सावले वारंवार आम्हाला माहिती पोहोचत आहेत. षटकातील पुढचा चेंडू आणि आता मात्र राजेश पाटील क्षेत्ररक्षक चेंडू मागे सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. इथे मात्र धोका निर्माण होऊ शकतोय आणि धोक्याची घंटा पाहायला मिळाली. दोघांमध्ये तालमेल नव्हता, कॉम्बिनेशन नव्हतं आणि दोघांमध्ये व्यवस्थित कॉल नव्हता. त्यामुळे एकाला यावं लागतं माघारी. तू चल मैं आया अशी परिस्थिती. राजेश पाटील, राजेश मोतीराम पाटील, राजेश बॅट्समन कोण गेलं नवीन? महेश उरणकर, महेश स्पोर्ट्सचे मालक मैदानाच्या आतमध्ये. तर 15 धावा धावफलकावर 2 गडी बाद. सूरज हातमडे रायगड क्रिकेट समाज असोसिएशनचे दमदार समालोचक आणि आमचे प्रथमेश मोरे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. षटकातील पुढचा चेंडू अनंत कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या धबकार लागतो होती मात्र 17 धावा धावफलकावर. महेश उरणकर आलेत खेळण्यासाठी. सुभाष पवार यांचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू सीमा पार. लेदर आणि टेनिस क्रिकेट मध्ये एक नावाजलेला दमदार खेळाडू महेश उरणकर आज मात्र रसायनीच्या मैदानावर आपली हुकूमत आपली दहशत दाखवत असताना गार्गी 11 रसायनी संघासोबत खेळत असताना आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स संघ मालक भूपेंद्र पाटील नांदगाव, राज इंगले वडगार, तसेच संघ मालक अण्णा गावडे रसायणी आणि चंदन माने सर. षटकाधी पुढे बघा टेक्निकल क्रिकेट आहे. फक्त जस्ट केलं, टायमिंग दिलं आणि पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट. संघाची धावसंख्या 24, 2 बाद. केतन मेर खेळतोय 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवर आणि महेश उरणकर खेळतोय 3 चेंडूमध्ये 9 धावसंख्येवर. टोटल धावसंख्या 2 षटक आणि गजेच्या समाप्तीनंतर 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा सामना असेल. पुढचा चेंडू या षटकातील केतनसाठी भरतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर. सुरेख कामगिरी. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी मध्ये प्रवेश झालेला आहे. तर मात्र आई नंदादेवी 11 संघाचा 2 बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि महेशच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार साधावा. धावसंख्या धापकर लागतो ती मात्र 31 धावा धावफलकावर.
तर बोलतोय पुढील समाधान करण्यासाठी आमचे मित्र आणि दमदार आवाज सूरज हातमडे यांच्याकडे ओ टू सूरज सर. तर आपण डीजे मास्टर हॅलो हा हा तर पुढील सामन्याचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मंगेश 11 निजामपूर आणि रामशेठ घरात 11 पेन या दोन्ही संघाच्या संघनायकाने इन ॲक्शन मध्ये राहायचं आहे. आणि जर आले असाल तर आपण आयोजन कमिटीला भेटून आपलं जे काही समस्या असतील ते मांडायचे आहेत. तर दोन्ही संघाने रिपोर्टिंग रिलीफ पोझिशन मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ओ टू सूरज हातमडे सर. तर याच्या पुढील होणारा सामना मंगेश 11 निजामपूर विपक्ष रामशेठ घरात 11 पेन. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते की आपला प्लेइंग लिस्टचे जे फॉर्म आहेत ते भरून आपण इथपर्यंत जमा करायचे आहेत. धन्यवाद. गार्गी 11 रसायने टीमनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली आहे. आई नंदादेवी संघाची पहिल्यांदा बॅटिंग आहे. 3 ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 31 धावा झालेल्या आहेत आणि 4थी ओव्हर घेऊन आला आहे तो टीमचा कॅप्टन इको. संघाचं 4थं आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन आला आहे आणि समोर त्याच्या 2 सेट झालेल्या बॅटर पाहायला मिळतात. एक केतन मेहर जो अपोनंट टीमचा कॅप्टन आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मिडल ऑर्डरमधील एक घातक फलंदाज महेश उरणकर आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. इकूचा पहिलाच बॉल हलक्या हातानं उडवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार आलाय केतन मेहरच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर असलेला बॉल फक्त पुढ्यात टाकलेल्या बॉलला उचललं, परफेक्ट मिडल करत मिडविकेटच्या डोक्यावरून स्लॉग स्वीपचा फटका दाखवत केतन मेहरनं 6 धावांसाठी पाठवलं. इकोच्या विरोधामध्ये आक्रमण. पुन्हा एकदा पुलचा फटका पॉवरफुल आहे. मिडविकेटला जमिनीला पॅरलल स्ट्रोक पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा षटकार ठोकतोय कॅप्टन केतन मेहर. थँक्यू. चिंचपाडाचे युवा नेते श्याम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मनापासून आपण स्वागत. फटका हवेत आहे. यावेळेला ट्रॅप लावला होता, त्यामध्ये अडकवलं आणि केतन मेहरची मोठी विकेट मिळते गोलंदाजी करणाऱ्या गार्गी 11 रसायनी संघाला. कमॉन डीजे. रायगड 40+ मास्टर पनवेल तालुका खजिनदार सन्मान्य आदरणीय श्री श्यामभाई पाटील चिंचपाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपल्या मनाच्या अंतकणापासून या बिग बॅश लीग मध्ये सरस स्वागत. और तू सूरज आतमध्ये सर. फार चांगला झेल डीप मिडविकेट मध्ये टिपला गेला. शैलेश थरकुटे
या खेळाडूनं मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत असताना झेल टिपला. केतननं 2 षटकार मारले होते. तिसरा षटकार मारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. एकूणच जाळं लावलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं तर बॅटर केतन मेहरला. केतन बाद झालाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना टीमची एकूण धावसंख्या आहे 43 धावा. 3 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. केतनच्या बॅटमधून 21 धावांचं योगदान आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालं. रोहन कोळी मैदानामध्ये दाखल झालाय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. त्याला आता मात्र 5व्या क्रमांकावरती प्रमोट करण्यात आलंय. एका कॅप्टननं दुसऱ्या कॅप्टनला बाद केलंय. चांगला स्ट्रोक रोहन कोळीचा समोर लॉंग ऑन मध्ये सरळ बॅट खेळलेला हा फटका. एकच धाव या चेंडूवरती येते. 44 धावा धावफलकावरती. महेश उरणकर या खेळाडूकडे सगळ्यांची नजर असेल. फार चांगला खेळ राहिलाय आज. सेन्सिबल क्रिकेट, लेदर क्रिकेट फार जास्त प्रमाणामध्ये महेश हे सातत्यानं खेळत असतात आणि बॉलच्या मेरिटनुसार कसं खेळायचं हे उत्तमरित्या दाखवत असताना बॅकफुटला जात फक्त बॉलला पुश केलं, ढकललं आणि या बॉलवरती फक्त सिंगल अर्जित केली. 45 धावा धावफलकावरती. केतन मेहरची एक चांगली इनिंग याच ओव्हरमध्ये संपताना आपण पाहिली. यावेळेला फुलटॉस, लोअर फुलटॉस बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि रोहन कोळीला स्वस्तामध्ये बाद केलंय. इकूला या ओव्हरमध्ये मिळते ही दुसरी विकेट आणि बॅटिंग करणाऱ्या आई नंदादेवी संघाला मिळतोय हा 4था धक्का. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले होते, परंतु गेला कित्येक काळ गाजवणारा इको, रायगडचा एक मास्टरमाइंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख होती, रायगडचा एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्याचं नाव सातत्यानं घेतलं जातं, ते उर्वरित 4 चेंडूंवरती दाखवताना तो पाहायला मिळाला. उर्वरित 4 बॉलमध्ये त्यानं 2च धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाच्या फलंदाजांना त्यानं बाद केलं. मागच्या ओव्हरमध्ये एकूण 14 धावा आल्या, 2 विकेट गमावल्या बॅटिंग करणाऱ्या आई नंदादेवी संघानं आणि 4 ओव्हर नंतर बॅटिंग करणाऱ्या संघाची धावसंख्या झाली आहे ती 45. नवीन बॅटर इन ॲट नंबर 6 मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन कोळी बाद झाल्यानंतर आणि पुढील षटक देण्यात आलंय ते गोलंदाज संदीप रमेश चव्हाण यांच्या हातामध्ये षटक देण्यात आले आणि प्रदीप मुकादम बॅटिंग करण्यासाठी आलेत. या वेळेला बॉलला पाठवलंय मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून 6 धावांसाठी षटकार. या षटकारानं अर्धशतक पूर्ण झालंय. 50 अप बॅटिंग करणाऱ्या संघाचं 50 धावा पाहायला मिळतात. महेश उरणकर यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. ज्या फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो ती फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 3 षटकारांचं योगदान महेशच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळालं. नवीन बॅटर प्रदीप मुकादम नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि रमेश चव्हाणच्या विरोधामध्ये षटकार आलाय. 51 धावा धावफलकावरती. 5वं षटक. स्लॉग ओव्हरची शेवटची 2 षटकं प्रगतीपथावरती आहेत आणि चांगले बॅटिंग करावी लागणार आहे. आता रिव्हर्सचा प्रयत्न, या वेळेला फ्लाइंग स्लिपमध्ये डीप लाईक खेळाडू लावण्यात आला होता. बॉलला स्टॉप देण्यात आलाय. चांगली फिल्डिंग पाठीमागच्या बाजूला आणि एकच धाव मिळते.
52 धावा धावफलकावरती. महेश वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळत असताना सात बॉलमध्ये 23 धावा महेश उरणकर यांच्या बॅटमधून. आणि प्रदीप मुकादम शिरडोनचे एक सिनियर खेळाडू चांगलं खेळावा लागेल मधल्या फळीमध्ये. हा स्लोअर बॉल कमी गतीनं टाकलेला, अगदी पुढ्यात टाकलेला बॉल प्रदीपनं सरळ बॅटनं फक्त समोर ड्राईव्ह केला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रदीप मुकादम यांना माहिती आहे की महेशला आता चेंडू 2 इंचाचा चेंडू हा फुटबॉल सारखा दिसायला लागलाय. महेश सेट झालेत, त्यांना स्ट्राईक देण्याचं त्यानं महत्वाचं काम केलं. हा देखील कमी गतीनं टाकलेला चेंडू महेश बॉलला पिक करू शकले नाही आहेत आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी होतीये. रमेश चव्हाण याचं देखील कौतुक केलं पाहिजे. पहिल्या बॉलवरती सिक्सर आला त्यांच्या विरोधामध्ये, परंतु त्याच्यानंतर रमेश चव्हाण यांचा कमबॅक, यांचं पुनरागमन देखील या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हीच तर ओळख आहे रमेश चव्हाण या गोलंदाजाची. समोर बॉलला ते टाकतात, फ्लाईट देतात आणि तदनंतर बॉलला ते फिरवतात. बोटांची जादू, मनगटाची जादू आज त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि फार चांगली गोलंदाजी इम्प्रेस करतायत आपल्या या गोलंदाजीनं. गेली कित्येक वर्ष मैदानं गाजवणारा हा खेळाडू आणि त्याच्यासमोर तितकाच कसलेला खेळाडू महेश. फुलटॉस रिव्हर्स खेळलेत आणि या वेळेला डीप पॉइंटच्या दिशेनं जातोय चेंडू. पहिला टप्पा पडल्यानंतर 4 धावा आणि पंचांचा आलाय नो बॉलचा इशारा. अण्णा गावडे आणि हा फुलटॉस बॉल होता. हा चेंडू डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर कॉम्बॉक्समध्ये सचिन गुरंगळे यांनी सांगितलं होतं की महेश रिव्हर्स खेळणार आणि महेशनं रिव्हर्सनं चौकार मारला. खरं तर हे बरेच क्रिकेटर एकमेकांच्या समवेत गेली 15-20 वर्षे खेळलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा खेळ फार चांगल्या प्रकारे त्यांना ठाऊक आहे. या वेळेला आणखीन एक महेश उरणकर ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या बाहेर लांब 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 षटकार. रमेशचे 2 खराब चेंडू आपल्याला शेवटला पाहायला मिळाले. 19 धावा तब्बल या षटकामध्ये आल्या. चौसष्ट धावा धावफलकावरती. 5 ओव्हर नंतर 64 धावा. .64 शेवटचं षटक आहे. पिंटू सुर्वे शेवटचं षटक घेऊन आलाय. एक सिनियर खेळाडू 40+ रायगड मास्टर बिग बॅश लिस्ट 2025. आजचा हा 6वा दिवस आहे. पहिलीच मॅच आपण पाहतोय. रायगडचे सगळे दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत फार चांगली बॅटिंग गार्गी 11च्या विरोधामध्ये आई नंदादेवी 11 संघाची पाहायला मिळाली. प्रदीप कट करण्याचा प्रयत्न, पिंटू पूर्णपणे बीट झालाय. विकेट किपिंग करतायत इकू. गेली कित्येक वर्ष स्टंपच्या पाठीमागून या खेळाडूनं सूत्र हलवली आहेत. रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा हा एक यशस्वी कर्णधार या स्पर्धेमध्ये आज गार्गी 11ला लीड करत असताना पाहायला मिळत आहेत. पिंटूचा हा फुलटॉस बॉल पुढे येऊन खेळलेत. मिड विकेटला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली डीपमध्ये आणि ज्या ठिकाणी एकच धाव ठरली असती त्या ठिकाणी तब्बल 4 धावा मिळाल्या आणि चौकार येतोय प्रदीपच्या बॅटमधून. सतीश थोडेसे खराब फिल्डिंग करताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि 68 धावा या चौकारानं स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात.
एका बाजूला अण्णा गावडे आणि चंद्रजी माने हे टीम ओनर आहेत. अण्णा गावडे या स्पर्धेचे महत्त्वाचे घटक मैदानामध्ये खेळतायत आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळत असताना त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय भूपेंद्रजी पाटील आणि राज इंगळे यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. आई नंदादेवी नांदगाव आणि श्रेया स्वराज 11 वडगर. वडगर संघाने आत्तापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, चांगल्या धाबांपर्यंत जाऊन पोहोचलेत. 69 रन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बेट झालेत. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये केवळ 5 धाबा खर्च केल्यात त्या गोलंदाज पिंटू सुर्वेनं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टननं रेडी राहायचं. टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. एक दिग्गज खेळाडू सोन्या यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. कॅप्टन आहेत यॉर्कर. शेवटच्या क्षणाला आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढतोय तो पिंटू सुर्वे. यॉर्कर पाहायला मिळाला, वाईड यॉर्कर. महेश उरणकर यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूसाठी आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती महेश उरणकरचा हाय हँडसम सिक्सर. उरणकर, टिके कुरंगळे सरांनी सांगितलं की जुना महेश आज या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग महेश उरणकर. सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये त्यांनी खरंच सगळ्यांना इम्प्रेस केलं. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हर नंतर 75 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 76 रनचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. ते आई गार्गी 11 रसायनी संघासमोर. टॉससाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय आम्ही. मंगेश 11 निजामपूर आणि रामशेठ घरत 11 पेण या दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉससाठी आपण यावं. आदरणीय प्रवीणजी घरत यांच्या प्रवीणजी देशमुख यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. खारपाडा टीमला यावेळेला लीड करतात सोन्या गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला माणगाव संघाला लीड करतायत ते मंगेश कडू. हे दोन्ही कॅप्टन यांना विनंती आहे की टॉस बॉक्समध्ये यावं आपण टॉस करण्यासाठी. 6 ओव्हरमध्ये 75 धावा झाल्या. चांगली बॅटिंग ॲनालिसिस आपण पाहू शकतोय. 39 धावांचं योगदान महेश उरणकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. त्याचबरोबरीनं केतन मेहेर यांच्या बॅटमधून 21 धावांचं योगदान आणि त्यांना बाकी फलंदाजांची देखील चांगली साथ मिळाली आणि 75 पर्यंत जाऊन पोहोचलेत. आज सगळ्यात चांगले गोलंदाज ठरले किरीट पाटील ज्यांनी केवळ 8 धावा खर्च केल्या. तदनंतर भास्कर भोईर यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आणि उर्वरित 4 गोलंदाजांना मात्र मार खावा लागला. टॉस केला जाईल प्रवीणजी देशमुख यांच्या शुभ हस्ते. सोन्या गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत. मंगेश कडू यांना विनंती आहे, मंगेश कडू कॅप्टन, की आपण टॉससाठी लगेच यावं. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 76 चा टार्गेट आहे आणि मायक्रोफोन वरती असतील प्रथमेशजी मोरे. हॅलो, थँक्यू सो मच सूरज हातमोडे सर. मुळात मॅचकडे चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपती. त्या गणरायाच्या प्रतिमेला प्रथमतः वंदन करूया. प्रथमतः नमन करतो त्या खेळपट्टीला जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख देण्याचं काम केलं. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. रायगड 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025चे दिमागदार आणि देखणं पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. पहिली मॅच आपल्याला पाहायला भेटली आहे. एका बाजूला आपण खेळताना पाहायला भेटलं गार्गी 11 रसायनी आणि त्यांच्या विपक्षात खेळत असताना
आई नंदादेवी नांदगाव या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला भेटली. प्रथमतः नाणेफेकीचं कौल जिंकलं गेलं. गार्गी 11 रसायनी संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीचा निर्णय थोडासा मागास ठरताना आपल्याला पाहायला भेटला रोहित सर, कारण की जो ग्राफ पहिल्या 2 ओव्हरमध्ये होता तो चांगला ग्राफ होता, पण त्यानंतर ग्राफ अगदीच चढत गेला आणि 75 ही धावसंख्या धावफरकावरती लागली गेली आणि 76 या धावसंख्येचा पाठलाग अगदीच गार्गी 11 रसायनी या संघाला करायचा आहे. विनंती असेल कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्याला सुरुवात देखील करायची आहे. बॅटिंग ऑर्डर सलामीची जोडी मैदानात दाखल करायची आहे. चांगली फलंदाजी आपण महेश उरणकर यांची पाहायला भेटली आहे. चांगला स्पेल त्यांचा राहिला. पाहू शकता नाणेफेकीचं कौल होत असताना सुंदर कव्हरेज 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचा. बॅटिंग ऑर्डर देखील मैदानात दाखल करायची आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. कुमार चव्हाण वावेगर गावातनं बिलॉंग करणारे आणि अन्ना गावडे अगदीच हॅलो, जरा स्पीडअप करा प्लीज, कारण सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेले आहेत. तर आता पाहूया पुढील आवाज प्रथमेश मोरे सर यांचा. धन्यवाद सागर पाटील सर. बॅटिंग ऑर्डर मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटते. कुमार चव्हाण अगदीच ओशिवारा उस्ताद हारून खान साहेबांची लीग आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. आमदार चषक 2025चा पर्व आणि त्या पर्वामध्ये खेळत असताना ओशिवारा उस्ताद या संघामध्ये खेळत असताना कुमारनं देखील चांगली कामगिरी केली आहे. तो देखील त्या क्रीडानगरीवरती खेळताना पाहायला भेटला आणि आत्ता मात्र या क्रीडानगरीवरती चांगला खेळ त्याचा राहील. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे आणि तो 40 वर्षाचा अनुभव देखील आहे. तो अनुभव त्याला प्रणाला लावायचा आहे आणि त्यांच्या समेत नो डाऊट या स्पर्धेचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे अण्णा गावडे. चला विनंती असेल फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 75 धावा कुठून काढल्या, 76 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. एका बाजूला करायचा अटॅक तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. वर्चस्व कायम ठेवायचं आहे, वर्चस्व निर्माण करायचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खूप सारे दिग्गज समालोचक कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला भेटतील. सूरज हातमोडे सर देखील आपल्याला पाहायला भेटतील. पारगाव गावाचा गोड आवाज सागरजी पाटील देखील आपल्याला या कॉम्बॉक्स मध्ये पाहायला भेटतील. दिस टीके माली सरांचा आवाज देखील आपल्याला पाहायला भेटेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सर्व खेळाडूंना एक महत्त्वाची सूचना करतोय. आपण जे नाश्ता आणि चहा वगैरे पिता ते आपण ग्लास आणि डिश कुठे बाहेर न टाकता जे समोर डस्टबिन आहेत त्या डस्टबिनमध्ये टाकून आयोजकांना सहकार्य करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा कोणालाही त्रास होणार नाही. तर सहकार्य आपलं महत्त्वाचं आहे. ओव्हर टू प्रथमेश मोरे सर. धन्यवाद सर. स्ट्राईक एंड वरती आपण पाहायला भेटत आहेत अण्णा गावडे. नॉन स्ट्राईक एंड वरती कुमार चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असताना दिनेश उलवेकर आपल्याला पाहायला भेटेल. पहिलं षटक असेल. 76 धावा देखील डिफेन्स करायच्यात, पण त्याच विपरीत जर पाहायला गेलं तर त्या 76 धावांचा पाठलाग देखील करायचा आहे, कारण की गोलंदाजी करत असताना थोड्याफार चुका झाल्यात. त्या चुका आता मात्र सुधारायच्यात. यस कोंबडभुजे गावातनं बिलॉंग करणारे आपण पाहू शकता बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश उलवेकर. चांगली गोलंदाजी त्यांना करायची आहे.
येस, टाइम लिमिट असेल. विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करायची आहे. येस, पंच विनंती असेल की आपण लवकरात लवकर सामन्यांना सुरुवात करायची आहे, कारण की 10:30 वाजलेत आणि 11 वाजता डॉट ही मॅच संपुष्टात येणं खूप बॉल. कुमार आहेत, क्षमता आहे, गुणवत्ता आहे आणि त्या क्षमतेचं आणि गुणवत्तेचं प्रदर्शन त्यांना देखील करायचं आहे. पण त्यांच्यामध्ये पण समोरील जर पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटीला ब्रश होतोय, गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल, यष्टीरक्षक येतील, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तत्पूर्वी एक धाव देखील कंप्लीट केली जाते. एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येच्या घरात. आमचे रसायनी 40+चे दत्ता देसाई साहेबांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या देखील यथोचित मान सन्मान या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मुळे मॅचकडे चांगली मॅच, क्रिकेटची अद्भुत दुनिया, क्रिकेटचा महासंग्राम या NISMच्या स्टेडियममध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. लॉफ्ट केलाय अण्णा गावडेच्या बॅटमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, कुठल्याही पद्धतीची होत नाही चूक, फलंदाज होतोय बाद. पहिला हादरा भेटला जातोय गार्गी 11 रसायनी संघाला आणि संधी भेटतीये डीजेला. हॅलो, आमचे पिंटू गुप्ता देखील हे मॅच पाहतायत आणि पाहायला गेलं तर नंदादेवी नांदगाव संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं रोख रक्कम डोनेशन देण्यात आलंय, पारितोषिक असेल. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर कुमार चव्हाण याने जर षटकाराची हॅट्रिक लगावली तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक पिंटू गुप्ता यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अगदीच ते सध्या UPला आहेत आणि तिथून ते ऑनलाईन 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मॅच पाहतायत. ओल्या मॅचकडे चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटली. पहिला हादरा भेटला गेला गार्गी 11 रसायनी संघाला आणि एक आनंदाची लाट नक्कीच आली नंदादेवी नांदगाव या संघाच्या खात्यामध्ये. 76 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्कोर कार्डवरती 4 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. आणि पाहायला गेलं तर ही जमेची बाब असेल. पहिली विकेट, मोठा हादरा होता. पुन्हा एकदा दिनेश तयार, नवीन बॅटर इनॅक्ट नंबर 3 वरती दाखल होताना आपल्याला पाहायला भेटले. सतीश स्ट्राईक एंड वरती सामना करतील दिनेश. स्टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला भेटले. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाही, स्वतःवरती नियंत्रण दाखवलंय, संयम दाखवला आणि एक धाव प्राप्त होतीये. पहिल्या शतकाचा खेळ होतो इथून समाप्त आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 5 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. 76 या धावसंख्येचा पाठलाग करायचा. ग्राफ थोडासा खालती आहे, गाडी रुलावरती आणायची आहे. गार्गी 11 रसायनी संघाला जर विजय प्राप्त देखील करायचा असेल तर. तिचा ही क्रीडानगरी NISMचं स्टेडियम, प्रभावशाली क्रीडांगण आपल्याला पाहायला भेटत. सगळे रायगडचे दिग्गज खेळाडू ज्यांनी काळ गाजवलाय ते मात्र संपूर्ण खेळाडू या क्रीडानगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतील. बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. दुसरं षटक हाताळत असताना कुंडेवाल संघाकडनं बिलॉंग करणारे संजय वासकर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतील. सांघिक कोट्यातून दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असताना. स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय सतीश. फुलर लेनचा चेंडू आहे, पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू डीप झाला आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बॅट आणि बॉलचा कुठल्याही पद्धतीचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक तिथे स्थिर. 5 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. टॅपी क्रिकेट पुन्हा एकदा सन्मान दिलाय. गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. तिथपर्यंत एक धाव देखील कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने कासवाच्या गतीने धावसंख्या पुढे सरताना आपल्याला पाहायला भेटते. 6 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 76 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि इक्वेशन देखील असेल. 28 चेंडू आणि
70 या धावसंख्येची गरज. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं गेलं आणि पंचांनी बोट देखील आकाशामध्ये उडवलंय. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय गार्गी 11 रसायनी संघाला. थँक्यू सो मच. रसायनीचे दिग्गज खेळाडू. आता मात्र इथे संपूर्ण रायगडातील दिग्गज खेळाडू आपल्याला या क्रीडा नगरीवरती खेळताना पाहायला भेटतील. कुमार चव्हाण यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय. मोठा झटका लागला गेला गार्गी 11 रसायनी संघाला आणि कुमार यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 4 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतील संजय सोलंकी. पाहू शकाल संजय वासकर बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी ते करतात. एक धाव त्यांनी खर्च केली आणि कुमार सारख्या मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. आणि आता मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकेटवरती आपल्याला पाहायला भेटतील संजय सोलंकी. गोलंदाजी देखील त्याच ताकदीची आपल्याला पाहायला भेटली आहे. फलंदाजी देखील तेवढ्याच दर्जाची पाहायला भेटेल. टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला भेटले. एक धाव चित्याच्या तपलाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न तो देखील कंप्लीट होतोय आणि या 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येच्या घरात. एट रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. पुन्हा एकदा संजय तयार. टॅपिंग क्रिकेट वारंवार चांगले चेंडू हाताळले जात आहेत. फलंदाजाला देखील बॅट खोलण्याचा संधी प्राप्त होत नाहीये. एक धाव देखील तिकडे कंप्लीट केली जाईल. मोठा आव्हान आहे. मोठ्या 76 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. आता मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज गार्गी 11 रसायनी संघाला असेल जर विजय संपादित करायचा असेल. आणि त्याच विपरीत जर पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होतीये. पहिलं षटक आपण पाहिलं तर दिनेश उलवेकर यांचं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. पण त्यानंतर पाहिलं तर दिनेश यांचं पहिलं षटक आपण पाहिलं. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. नंतर दुसरं षटक आपण पाहायला भेटलं तर संजय आले त्यांनी देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती नवीन बॉलर आपल्याला पाहायला भेटेल. तिसरं षटक हाताळत असताना केतन मेहर कॅप्टन ऑफ दिस टीम. चांगली गोलंदाजी करायची. कर्णधाराचं काम त्यांना अगदीच योग्यरित्या पार पडायचं आहे. चांगल्या पद्धतीची फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून झाली आहे. ओ पंचाने हात समांतर केलेत म्हणजे धावा देखील अवांतर येतील. एक धाव तिकडे प्राप्त होतीये. एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. केतन यस लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. ना करतो चेंडू बीट 1 बाउन्स. यस रेफर केला. इट्स अ 4 रन. या 4 धावा इकडे प्राप्त होतील आणि 4 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल
बॅटमॅन स्टम्पचं पाठी आलं की नाही हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल. येस ऑफिशियल रिव्ह्यू कोणाचा असेल? फिल्डिंग टीम. येस अंपायर रिव्ह्यू असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदीच या 4 धावा प्राप्त होतील आणि 4 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहू शकाल खेळल्यानंतर ते पाठी गेलेत आणि अगदी सुखरूपरित्या त्या 4 धावा कंप्लीट केल्या जातील. 76 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार केतन मेहर आडवा बॅटने पडले झडले चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार आला या स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चौकार धावा भेटील 4 आणि धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल या 4 धावा देखील तिकडे प्राप्त होतात आणि 76 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आणि आता मात्र ग्राफ चढला जातोय. गाडी देखील रुलावर येते. गार्गी 11 रसायनी संघाची 1 धाव कंप्लीट केली जाईल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. भले चौकार आले पण त्यानंतर कमबॅक करण्याचं काम केतन मेहर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी करतायत. आणि आता इक्वेशन असेल 21 चेंडू आणि 56 या धावसंख्येची नितांत गरज जर विजय संपादित करायचा असेल गार्गी 11 रसायनी संघाला. त्याच विपरीत त्या 56 धावा देखील डिफेन्स करायच्यात. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे. कमी गतीचा चेंडू हाताळण्यात आला. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एससी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती डॉट बॉल. धावसंख्या तिथे स्थिर 20 ऑन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला भेटत आहे. शफल झाले जागा बनवले रूम क्रिएट केलाय. चेंडू होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं तिकडे. एक येस मागील चेंडूवरती 2 धावा तिकडे प्राप्त होत आहेत आणि आता मात्र 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 23 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 3 षटकांचा खेळ होतो इथून समाप्त आणि डिंग्स ब्रेक्स आणि या पुढील 3 षटकामध्ये आपण आवाज ऐकूया. आता पारगाव गावातील गोड आवाज सागर पाटील सर. हॅलो धन्यवाद प्रथमेश मोरे सर. धन्यवाद सुरज हातमोडे. तर स्कोर कार्डवर स्कोर झाला आहे तो मात्र 3 षटकार संपल्यानंतर 53 धावा धापलकार लागल्यात. सुंदरशी कामगिरी पाहायला मिळाली.
तर याच मैदानावर याच बिग बॅश मध्ये मेडन टाकण्याचा विक्रम ज्या गोलंदाजाने केलाय तो मात्र वहाल संघाचा गोलंदाज आणि तो खेळला मात्र निधी 11 उल्वे संघामध्ये सुहास पाटील वहाल याने या लीग मध्ये मेडल षटक हाताळण्याचं काम केलेलं आहे. त्यांचं सुद्धा लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. तर आता मात्र स्कोअर झालाय 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 53 धावा दाखल लागल्यात. तर प्रथम 18 चेंडूमध्ये 53 धावांची गरज. आतापर्यंत स्कोअर झाला तो मात्र 23-2 गडी बाद. सुरेख अशी कामगिरी. तर बघूया सन्मान्य आदरणीय श्री अण्णा गावडे यांनी जबरदस्त फलंदाजी. अजूनपर्यंत 30 दशक तो दर्रा पाहायला मिळतोय आयुष्यामध्ये स्वतःला कधी. तर काय डिसिप्लिन आहे, आपण कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका. सामने त्वरित चालू करा. आता 6 षटकांचे सामने आहेत, लीग फॉर्मॅट आहे, त्यामुळे आपण आयोजकांना सहकार्य करा. जेवढं तुम्ही आयोजकांना सहकार्य कराल तेवढा मात्र तुम्हाला फायदा होईल. भरपूर वेळ झालाय. या पहिल्या सामन्यामध्ये अतिशय विलंब झालाय, भरपूर वेळ घेतलाय. पंच आपल्याला दर्शवतील. तर आई नंदादेवी आणि श्रेया स्पोर्ट्स संघाला विनंती असेल की आपण कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता सामना त्वरित चालू करा. अन्यथा जर वेळ झाला तर केतन मेहर संघ कर्णधार आयोजन कमिटी आपला निर्णय घेईल. तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल, याची नोंद घ्या. तेवीस धावसंख्येवर 2 गडी बाद झालेत. राज इंगले आलेत. 18 मध्ये 53 हव्यात. धावसंख्या झाली 23. एक मिनिट, आयोजक मैदानामध्ये चाललेत. काय प्रॉब्लेम असेल बघूया आपण. हॅलो, ज्यावेळेला काय प्रॉब्लेम असेल तर खरोखर सांगतोय, वयाची 43 वर्ष झालेत परंतु 25 वर्ष सामान्य क्षेत्रामध्ये दिलेत. आपण जर इथे खेळत असाल, या मैदानावर खेळण्यासाठी आलात तर आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता ते सिद्ध करायच्या मैदानामध्ये खेळाडू युक्ती दाखवून हा खेळाचा आनंद घ्यायचा आहे सर्व खेळाडूंनी. कारण तर सुंदर अशी स्पर्धा आहे आणि सुंदर असं आयोजन आहे आणि खेळाडूने खेळाडू युक्ती दाखवून आपण खेळ करायचा. पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नका आणि आयोजनाला सहकार्य करा, हीच महत्वाची तुम्हाला सूचना असेल. ज्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर खेळायला उतरायचे त्यावेळेला बकनर म्हणून एक पंच होते. त्यांचा डिसिजन जरी गलत असला तरी सचिन रमेश तेंडुलकर कधी अंपायरवर चिडले नाहीत. मान खाली करून ते मैदान सोडायचे, म्हणून त्यांना भारतरत्न ही पदवी मिळाली. तसं आपण वागा, कारण तसं वागाल तर पुढे जाल. तुमच्यामध्ये असणारी गुणवत्ता तुम्ही सिद्ध कराल तर तुम्ही पुढे जाल, यशस्वी व्हाल. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतोय. दमदार असा सामना. पहिल्याच सामन्याला भरपूर उशीर झालाय. तर गोलंदाज राज इंगले पुढचा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार झेल होतो की षटकार बघूया. आणि असं वाटलं होतं की चेंडू बाहेर जाणार पण तो सरळ हातामध्ये विसावतोय. राजेश पाटील झेल घेतोय आणि फलंदाज
बाद. आता मात्र संघ मालक आणि संघाचे कर्णधार एकू सोलंकी मैदानाच्या बाहेर. ओटुरीचे डीजे मास्टर. ही पहिली जी लीग संपन्न झाली ती मात्र बेंडखल या मैदानावर. तिथून मात्र सलग आणि पहिली जी लीग झाली बेंडखल या मैदानावर तिथे मात्र तृतीय क्रमांकाचा मानकरी झाला होता संजय पाटील यांचा बॉस फायटर संघ समर्थ करणार होते. त्याच्यानंतर अण्णा गावडेंची डाय कोण विसरणार. अजून वय वर्ष 50+ अभाव आहेत परंतु 30 दशक तो दरारा. शेर कितना भी बड़ा हो जाए लेकिन वो घास नहीं खाता, वो मांस ही खाता है. हे अण्णा गावडे. जबरदस्त आयोजन आहे. तर राज इंगलेचा पुढचा चेंडू. हा 3रा वर्ष लीग फॉर्मॅटचा चालू आहे. देवीद्यमान आयोजन सुसज्ज मैदान. पॅटचा प्रचंड वेध घेणारा चेंडू शरीराचा गुडलेस पॉइंट चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली पिचिंग होतोय. पहिला भेंडकल, दुसरा पेन आणि तिसरा रसायनी. टॉपचं आयोजन अजूनपर्यंत बिग बॅश मध्ये. सर्व जबरदस्त आहेत आणि या मित्रमंडळाने अजूनपर्यंत गमछाक दाखवलेली आहे. स्पीडअप करा प्लीज. मॅचला भरपूर टाइम होत आहे आणि याच्यानंतर होणारा सामना रिपोर्टिंग करायची आहे. हा चेंडू पंचाने डेट चेंडू घोषित केलेला आहे. गोलंदाजा थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे शूज मुले. तर आपण पाहूया. तर सचिन कुरंगले आपण भरपूर क्रिकेट खेळलात, भरपूर उन्हाळे पावसाळे आपण काढलेत. तर पहिला जो क्रिकेट होता नरेश गायकवाडचा आणि सोन्या गायकवाड असेल त्यावेळेला पॅरागॉन चप्पल, त्यावेळेला गार्ड वगैरे नसायचा आणि MRIचा एक व्हाईट लोकर असणारा चेंडू. त्यावेळेला विहिरीपत चेंडूवर षटकार मारणं कठीण असायचं आणि 8 ओव्हरची मॅच व्हायची. तर त्यावेळेला एकच दरारा असणारा खेळाडू तो मात्र रिव्हर्स शॉट खेळायचा आणि अजूनपर्यंत 30 दशक आहे संतोष मात्रे ओवले. आणि या OPD संघाने मुंबईसारख्या संघाला नमवलं होतं कर्नाळ स्पोर्ट्सच्या मैदानावर. ती एकी ते बळ आणि पाहायला मिळतोय. सावले संघाचा आमच्या समेत आज भाग्य आहे की सचिन कुरुंगले आमच्या समेत बसले. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार चेंडू येतोय, पाहायला मिळतोय आणि अप्रतिम एफर्ट लावलं. 100% एफर्ट दिला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आपला तर क्षेत्ररक्षण. तर पाहूया चेक केलं जातोय आणि इथे मान्यवरांचं आगमन झालंय. अतिथी देव हो. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणं हे महाराष्ट्राची परम संस्कृती जपत असताना हे सर्व आयोजक विलास शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. युवा उद्योजक बोरिवली गाव आपल्या या रायगड फुटबॉल मास्टर बिग बॅश लीग मध्ये सहर्ष स्वागत. पाहिलं जातोय आणि इथे मात्र अप्रतिम एफर्ट लावलाय परंतु चेक केलं जातोय. 3 गडी बाद धावसंख्या. डिसिजन बघितला जातोय. आमचे आयोजक पंच चेक करत आहेत आणि इथे मात्र पंचाने दर्शवलंय षटकार नसणार आहे. सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम. आपला 2 कामगिरी स्वतःला झोकवून देतात फोर्टी प्लेसचे खेळाडू. राज इंगलेचा पुढचा चेंडू
अप्रतिम चेंडू खेळून काढलाय, पूर्णपणे शरीराला बॅलन्स केलं आणि चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण मात्र सुंदर होतं. स्कोर गार्डवर स्कोर लागलाय तर मात्र क्वार्टर सेंचुरीमध्ये प्रवेश केलाय. 3 बाद 25 धावा धापलकावर. 6 षटकांचा सामना. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केली संघाची धावसंख्या. सामना चालू आहे तर मात्र गार्गी 11 रसायने विपक्ष आई नंदादेवी 11 नांदगाव आणि श्रेया स्पोर्ट्स वडगर. सुंदर सामना पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. इथे मात्र बघूया काय होतं. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि गोलंदाज मात्र पाहत राहिले. सचिन कुरंगले हा 40+ खेळ आहे, परंतु सकाळी जर तुम्ही हार्डवर्क कराल तर तुम्ही मात्र फिटनेसमध्ये परिपक्व राहाल. पण मेहनत घेणं गरजेचं आहे. प्रयत्नांकी परमेश्वर. तर तुमची मेहनत 100% असेल तर क्रिकेटमध्ये तुम्ही 100% योगदान देऊ शकाल, तर मात्र भल्या भल्या संघाला नमवू शकाल. हे क्रिकेट आहे. आपला 2 चेंडू पुन्हा एकदा झेल खाली स्वतः कर्णधार केतन मेहर. काय जबरदस्त एफेक्ट लावलं होतं आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तर गार्गी 11 रसायने संघाचा खेळाडू मात्र झेलचित होतोय. तर नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवा. कुणाल कारेकर नवीन फलंदाज आलेत. तर स्कोरिंग मात्र अप्रतिम आहे. अपडेट पण देतात, स्कोरिंग पण करतात आणि चर्चा पण करतात. A1 क्वालिटी, क्लिअरिटी, पर्सनॅलिटी जबरदस्त. आणि लेदरचे दिग्गज स्कोरर आमच्या समेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे गुणलेखक आज खरोखरच इथे आल्यानंतर, या रसायनी परिसरामध्ये आल्यानंतर मन भरून आलंय. समालोचन करण्याची संधी अण्णा गावडे, टिके माली सर यांच्या माध्यमातून मिळाली आणि सन्माननीय आदरणीय शशी भांडलकर साहेब. आणि आता मात्र धावांचा गरज असेल तर मात्र 4 गडी बाद झाले. 27 धावसंख्या धाव फलकावर. टोटल स्कोअर जमा करत 12 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. गोलंदाज राजेश पाटील गोलंदाजी उमट्यावर. सतीश स्ट्राईकला. 12 मध्ये बनवायचे आहेत 49. पुढचा चेंडू जोरदार प्रहार. चेंडू जातोय आर पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. अकरा चेंडूमध्ये 43 धावसंख्येची गरज. पुढचा चेंडू या षटकात येईल राजेश पाटील सतीश साठी. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे. ऑप्शनला अतिशय सोडून जाणारा चेंडू अबंध धावसंख्येवर. संघाची धावसंख्या धापकायला लागतो ती मात्र आतापर्यंत 34 धावा, 4 गडी बाद. षटकात येईल पुढचा चेंडू. राजेश पाटील गोलंदाज पारगाव. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. मेडुकर शेताकडे चेंडू ट्रॅव्हल आणि आता मध्ये सुंदर झेल आणि कॅच ऑफ द डे. झेल पकडलाय संजय भास्कर कुंडेवाल. वैभव मुंडे साहेबांचं येथे आगमन झालेलं आहे. वडगाव पंचायत समिती अध्यक्ष आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून लीग मध्ये साहेब सहर्ष स्वागत. तर धाव फलकावर धावा लागला त्या मात्र आतापर्यंत 5 बाद 34. तर दादांच्या माहितीमध्ये आपण पाहूया किती धावांचा अजूनपर्यंत. 10 चेंडू 42 धावांची गरज. बघा
आयोजन कसं असावं, आयोजन कसं करावं आणि ते कसं निभावावं याचा मात्र एका बाजूला खेळतात आणि दुसऱ्या बाजूला पाहुण्यांचं मान सन्मान करतात. हे आहेत अण्णा गावडे. अप्रतिम कॅल्क्युलेशन पाहायला मिळतोय. गार्गी 11 रसायने विपक्ष आई नंदादेवी श्रेया स्पोर्ट्स नांदगाव वडगर असा पहिला सामना. पुन्हा एकदा थर्डमॅन रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूची पकड करेपर्यंत शेवटपर्यंत झुंज लागले. इथे मात्र दोन्ही फलंदाज यशस्वी होतात रन चोरण्यामध्ये आणि क्षेत्ररक्षक मात्र 3 धावा चोरण्यामध्ये धावफलकावर धावा लागतात. त्या मात्र आतापर्यंत स्कोअर झाला आहे 38 5 गडी बाद. 8 चेंडू 38 ची गरज. पुढचा चेंडू बघूया. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. सकाळी बरोबर 6:30 वाजता हा माणूस प्रॅक्टिससाठी कर्नाळ स्पोर्ट्सच्या मैदानावर कॉलेजच्या मैदानावर सर्व ठिकाणी राजेश प्रॅक्टिस करतोय आणि त्याचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. बघा सेफ शॉट ते मात्र झेल होण्याचा संभव आहे. हो दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. जबरदस्त झेल. पुढच्या संघाने त्वरित आपले रिपोर्टिंग करायचे आहे. इन ऍक्शन बाद झालेत आणि 10 फलका राहायला लागला. आतापर्यंत 24 लाईव्हच्या माध्यमातून स्कोअर पाहायला जाईल 42 6 बाद 42. 5 चेंडू मध्ये 34 गरज. बघा अप्रतिम गोलंदाजी दमदार चेंडू पाहायला मिळालाय. बलिराम नवाले विंदाणे सकाळ सकाळी भेटले. सागरभाई कशावर आलास विचारपूस केली आणि मात्र सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. डावखोरा फलंदाज किरीट पाटील सर आणि गोलंदाज मात्र बलिराम नवाले विंधाणे. एक दमदार गोलंदाज तेवढ्या ताकदीची हुकूमत दहशत बलिराम नवाले यांची. पाहूया पुढचा चेंडू या षटकातील. अप्रतिम चेंडू आपलातून चेंडू टाकलाय. धावसंख्या 43 6 गडी बाद. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. भास्कर भोईर फलंदाज आलेत.
2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला ज्या संघाने क्षेत्ररक्षण घेतलं आहे पुढच्या सामन्यासाठी त्याने इन ॲक्शन मध्ये राहायचं आहे. तर इथे मात्र सरांचा सन्मान केला जातोय. विलास शेठ पाटील बोरिवली युवा उद्योजक यांचा इथे सन्मान होतोय. विनायक ढवले साहेबांच्या शुभ हस्ते. वडगाव पंचायत समिती ज्ञानेश्वर मालकर साहेब सॉरी वैभव मुंडे साहेब बोरिवली वडगाव पंचायत समिती यांचं इथे स्वागत होतोय. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर मालकर साहेब माजी सरपंच वडगाव यांचा सुद्धा इथे सन्मान होईल स्पर्धेच्या माध्यमातून. दमदार स्पर्धा पाहायला मिळाली. आमचे सर चंदर माने सर फोटोशूट करत आहेत आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून हे क्षणचित्र पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल तर अतिथी देव हो प्रत्येक मान्यवरचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर मालकर साहेब माजी सरपंच वडगाव या साहेबांचं इथे स्वागत होतोय स्पर्धेच्या माध्यमातून बिग बॅश लीग मध्ये. तर इथे मात्र सामना संपलेला आहे आणि सामना इथे मात्र विन झाला. पहिला सामना आई नंदादेवी प्रसन्न नांदगाव आणि श्रेया स्पोर्ट्स वडगाव हा पहिला सामना इथे विन झालेला आहे गार्गी स्पोर्ट्स रसायनीच्या विरोधामध्ये. तर पुढचा सामना ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर या स्पर्धेमधला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. सन्माननीय संदीप ठोंबरे वडगाव यांचं इथे स्वागत करण्यात येत आहे. त्याच्यानंतर प्रभाकर राठोड साहेब वावेघर ना सदस्य वावेघर यांचा इथे सन्मान करण्यात येईल. तर चला पुढचा सामना असेल ज्या संघाने क्षेत्ररक्षण घेतलं त्या संघाने